राज्यसभेत सुनेत्रा पवार यांनीही राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे बिनविरोध त्या निवडून गेलेल्या होत्या। प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर आता निवडून गेलेले आहेत। तर जगदीप धनखड उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या खासदारांना शपथ दिलेली आहे आणि सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। हे दृश्य आहेत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या त्या राज्यसभेच्या खासदार झालेल्या होत्या आणि त्यांनी आता राज्यसभा खासदारकीची आज शपथ घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आता त्यांच्या शपथविधीवेळी सुनील तटकरे उपस्थित आपण पाहतोय, अदिती तटकरे उपस्थित पाहतोय। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतलेली आहे। सुनेत्रा पवारांसोबत यावेळेला त्यांचे पुत्रही या ठिकाणी खासदारकीची शपथ घेताना उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुनेत्रा पवारांना शपथ दिलेली आहे। राज्यसभा खासदारकीची शपथ त्यांना देण्यात आली। त्यानंतर सुनेत्रा पवारांशी संवाद साधत होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि यावेळेला राष्ट्रवादीचे नेते सुद्धा उपस्थित होते। सुनील तटकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार या बारामतीतून लोकसभेच्या रिंगणासाठी उतरलेल्या होत्या, मात्र सुप्रिया सुळेंनी त्यांचा पराभव केलेला होता। मात्र नंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आलेली होती आणि राज्यसभेच्या खासदारकीची त्यांनी शपथ आज घेतलेली आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता राज्यसभा खासदार असणार आहेत। बारामतीत तीन खासदार असणार आहेत। बारामतीतले 3 खासदार आता संसदेत एकाच वेळेला असणार आहेत। 2 राज्यसभा खासदार आणि 1 लोकसभा खासदार। सुनेत्रा पवारांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली त्यावेळेसची ही दृश्य या ठिकाणी रुपाली चाकणकर आपल्याला पाहता येत आहेत। दृश्यांमध्ये प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत, सुनील तटकरे उपस्थित आहेत।